1,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा आजचा 7 मे गुरुवार 100% या ठिकाणी गोड जाणार आहे। कारण बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22व्या हप्त्याचे 1500 रुपये असे टोटल एकत्रितपणे या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता खऱ्या अर्थाने जवळजवळ पाहायला गेलं तर 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचे मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्त्याचे भरपूर दिवसाची या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट नंबर 1 कोणत्या लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज पैसे जमा होणार आहेत त्याची देखील माहिती देणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्या 15 जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी सांगणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकेची लिस्ट देखील या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो बघा, आता महत्त्वाचं सरकारने नियम देखील काढलेला आहे। त्यामुळे हे 2 हप्ते या ठिकाणी यायला वेळ देखील झाला आहे अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे। या नियमामध्ये तुम्ही खरंच बसणार आहे का? नियम आता सरकारने नवीन कोणकोणते काढलेले आहेत। आता 1 मे पासून काही ना काही या ठिकाणी बदल होत असतोच। तशाच प्रकारे लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये देखील थोडासा बदल केलेला आहे। नियमामध्ये देखील या ठिकाणी बदल करण्यात आलेत। कोणकोणते नियम या ठिकाणी करण्यात आलेत त्याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याची भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता। यापुढे तुम्हाला राज्यातील कोणतीही लाडकी बहीण मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट बघत असलेली जी तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहणार देखील नाही। बघा, आता लाडकी बहीण योजनेचा अख्खा मार्च महिना या ठिकाणी संपून गेला होता। आता एप्रिल महिनासुद्धा या ठिकाणी संपून गेलेला आहे। आता यात पाहायला गेलं तर मे महिना या ठिकाणी सुरू होऊन देखील एक आठवडा उलटून गेलेला आहे। त्यामुळे आता बहिणींना आता वाटते की आता माझ्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही, लाडकी बहीण योजना बंद पडली की काय, असं देखील या ठिकाणी सगळ्यांना वाटतं आहे। त्यामुळे ही कुठलीही योजना बंद पडलेली नाही, पण 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण सविस्तर पद्धतीने बँकाची यादी या ठिकाणी पाहूयात। ज्या लाडक्या बहिणीचा पाहायला गेलं तर जवळजवळ 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी आज गुरुवार या ठिकाणी 11 वाजल्यापासून 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। आता 15 जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर आज 7 मे आणि गुरुवार असणार आहे आणि 15 जिल्ह्याची यादी देखील आता मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे दिलेली आहे। कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण लगेच तुम्हाला वाचून सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं थोडक्यात माहिती घेऊया की तुम्ही भरपूर दिवसापासून पैसे बघत होता की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, तर आता इथून पुढे तुम्हाला SMS वाटसुद्धा पाहिलं जाणार नाही। आता तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यापैकी असेल आणि तुमच्या बँकेत या जवळजवळ 10 बँकेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हालासुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज दिलासा मिळणार आहे। त्यामुळे तुमचं भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपणार आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या SMS वाट पाहायला सुद्धा गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका या ठिकाणी पाहून घेऊयात। आता सगळ्यात महत्त्वाचं, जिल्हा आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना तुम्ही महत्त्वाचे 3 नियम केले आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाचे 3 नियम या ठिकाणी ऐकले आहेत त्यांचीच या ठिकाणी प्रतीक्षा तुमची संपणार आहे। त्यामुळे कसल्या परिस्थितीत तुम्ही नियमाचं पालन केलं असेल तर 100% तुमच्याही खात्यामध्ये या ठिकाणी 3000 रुपये मार्च आणि एप्रिल या ठिकाणी 1500 टोटल 3000 रुपये या ठिकाणी 7 मे गुरुवार या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये कसल्या परिस्थितीत SBI असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल या बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणते जिल्हे आहेत, मुख्यमंत्र्यांनी कोणकोणते जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे ते देखील आता लगेच तुम्हाला वाचून दाखवणार आहे। बघा, आता तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेत। आता लाडक्या बहीण योजनेच्या तुमच्या खात्यामध्ये गुरुवार या ठिकाणी तुमचे पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला कोणकोणते सरकारने नवीन बदल केलेत त्या नियमाची यादी देखील तुम्हाला सविस्तर वाचून दाखवणार आहे। या नियमात बसलं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, नाहीतर ह्याच्या अगोदर तुम्ही लाडक्या बहीण पात्र असाल पण चुकीच्या पद्धतीने थोड्याफार पद्धतीने तुम्ही लाभ घेतला असाल तर या ठिकाणी तुमचं देखील अपात्र यादीमध्ये नाव जाऊ शकतं, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे। त्यामुळं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त पात्र बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहेत अशी माहितीसुद्धा या ठिकाणी जमा केली आहेत। पण आता काहींनी अफवा देखील पसरवले होते की लाडकी बहीण योजना या ठिकाणी जमा केली जाणार नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या देखील सुरू केल्या होत्या। पण 100% तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये
या ठिकाणी जमा करणार आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते टोटल 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बँका होणार आहेत. आता सरकार देखील पाहायला गेलं तर जे ममता बॅनर्जी सरकार होतं ते आता सरकार या ठिकाणी BJPचं आलेलं आहे. आता बघा कालच या ठिकाणी 2 दिवसापूर्वी निकाल लागलेत आणि पाहायला गेलं तर BJPची या ठिकाणी तिथे देखील सत्ता आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत. आता बघा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खूप सारे उन्हाळ्याचे भरपूर दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लाडक्या बहिणीकडे पैसे नसतात. त्यामुळे लाडक्या बहिणी विचार करत असतात. त्यामुळे आता लाडक्या बहिणी तुम्हाला यापुढे विचार करावा लागणार नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देखील तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यामुळे तुमची भरपूर दिवसाची प्रक्रिया देखील या ठिकाणी संपणार आहे. तर एकंदरीत आपण सविस्तर पद्धतीने जिल्हा आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहिल्या तर तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हा आणि बँका पाहिजे. ज्या ज्या बहिणीचा या ठिकाणी प्रमुख जिल्ह्यापैकी जिल्हा असेल आणि या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाणार अशी माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आली आहे. त्यामुळे आता तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची कोणकोणती तुम्हाला कामे करावी लागणार आहेत ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. राज्यातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी 3 ते 4 कामे करणं अतिशय गरजेचं आहे. कोणकोणती कामे करायची आहेत ती देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. कोणकोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे पैसे येणार आहेत, त्यासोबत गॅसचे देखील 2,500 रुपये या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे, त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचं खरोखर लाडकी बहिणी योजनेचा लाभार्थी असाल तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा देखील मिळणार आहे. त्यामुळे तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. यापुढे तुम्हाला बँकेची SMS ची वाटसुद्धा पाहायची गरज भासणार आहे. आता आपण वेळ न घालता सविस्तर जिल्हा आणि बँकेची यादी बघून घ्या. त्याच्या अगोदर जिल्हा आणि बँकेची यादी पाहण्याच्या अगोदर बहिणीनं तुम्हाला ही महत्त्वाची 3 कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 3 कामे केली आहेत तर त्यांच्याच खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये या ठिकाणी ते पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर गॅस टाकीचे देखील 2,500 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्याचेच भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा संपत आहे. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हा आणि बँका पाहणार आहोत. परंतु कोणकोणत्या बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूजसुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसापासून वाट पाहत होता की यापुढे तुम्हाला पाहण्याची गरज भासणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बालकल्याणचे मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. तुमचं मार्च आणि एप्रिल हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. यासोबतच तुम्हाला 3 गॅसच्या पैशाचे सुद्धा या ठिकाणी पैसे देणार आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते जिल्हे आणि बँकेची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जात नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, बँकेच्या SMS ची वाट पाहून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आता लाडक्या बहिणी सविस्तर पद्धतीने या ठिकाणी जिल्हा आणि बँक समोर या ठिकाणी उपोषणाला बसला. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्हा आणि बँक पाहण्याच्या अगोदर महत्त्वाची 3 कामे केली असायला पाहिजेत आणि तुम्ही या ठिकाणी महत्त्वाच्या 4 पात्रामध्ये ठरवायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. तर त्यांच्या बहिणीसुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष संपून येत आहेत. यापुढे कोणतीही लाडकी बहिणी योजनेच्या बँकेची SMS वाट पाहण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, वेळ न घालवता तर सविस्तर पद्धतीने जिल्हा आणि बँका पाहणार आहात. परंतु जिल्हा आणि बँका पाहण्याच्या अगोदर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर घालूया अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील या ठिकाणी आलेली आहे. अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने कोणकोणते नियम लावले आहेत ते सुद्धा पाहून घेऊया. बघा सविस्तर पद्धतीने जिल्हा आणि बँका आहेत ते पाहूया. आता बघा आपल्या लाडकी बहिणी योजनेची महत्त्वाची म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय महत्त्वाचे नियमसुद्धा या ठिकाणी राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्रते बसत आहेत तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जातात आणि त्याच बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये पाहायला गेलं तर खात्यामध्ये या ठिकाणी पैसे सोडले जात नाहीत तर त्या लाडक्या बहिणी बँकेच्या SMS ची वाट पाहून सुद्धा या ठिकाणी काही उपयोग होणार नाही. एकंदरीत पात्रता कोणकोणती आहेत ते पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, सविस्तर पद्धतीने माहिती जाऊया. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणकोणते नियमामध्ये बदल करण्यात आले ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली. ती बातमी म्हणजे काय तर बघा, बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मार्च एप्रिल हे तर पैसे हक्काचे पैसे जमा केले जाणारच आहेत. तर यासोबतच तुम्हाला बहिणीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पैशाची गरज असते, त्याला आर्थिक सहाय्य म्हटलं जातं. तर तुम्हाला सुद्धा 3 गॅसचे आता उत्तम सोय केली जाऊ शकते. परंतु लाडक्या बहिणींनो, या 3 गॅसच्या पैशासाठी या मार्च एप्रिलच्या 3000 महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आले. तर ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये ठरत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जोडले जात आहे पाहिजेत. परंतु ज्या डाव्या या ठिकाणी बनी पात्रतेमध्ये ठरत आहेत तर त्यांना पैसे सोडले जात नाहीत. त्यांना बँकेच्या SMS वाट पाहूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. एकंदरीत पाहायला गेले तर आपण या कोणकोणत्या अंतिम जिल्ह्यामध्ये आलेत तर त्या जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं शेवटपर्यंत बघा बहिणींनो. आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते जिल्हा आलेत, जिल्ह्याची लिस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बँकाची लिस्ट दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे तुम्ही इच्छुक असाल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी याची माहिती घेऊ शकता. त्यानंतर पाहायला गेलं तर बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी जिल्हा, परभणी, बीड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, सांगली. तर अशा जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे सूत्राकडून आलेल्या माहितीनुसार हे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. तर लवकरच याला सुद्धा निधी मंजूर होणार आहे अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर चॅनेलला नवीन आलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.